हवा म्हणजे काय हे सांगण्याच्या आधी आपण एक दृश्य पाहूया. सतनाम 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 वाहेगुरु 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 सतनाम 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 वाहेगुरु 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 सतनाम 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 वाहेगुरु 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 सतगुरु नानक प्रगटिया मिट तुंद जग चानण होआ ज्यों कर सूरज निकलिया. बात पुरानी है. 1946 की बरसात देश में कहर बरसा रही थी. देश के आंगन और सांझी चूल्हे बटने की तैयारी में थे. बुझी बुझी राख के नीचे चिंगारियां सुलग रही थीं. अभी कहीं देश जल रहा था, कहीं जलने की तैयारी में था. पंजाब भी उससे अछूता न था. ये तो बंटवारे की सिर्फ शुरुआत थी. जिन मासूम हाथों ने अलिफ बे लिखना सीखना शुरू ही किया था, वो भी गुस्से और नफरत की आग में झोंक दिए गए. पर जिंदगी दरिया की तरह अपनी राह खोज लेती है. उसी की ये एक कहानी है. इस कहानी के सिर्फ किरदारों के नाम झूठे हैं, बाकी कोरी सच्चाई है. 1946-47 सगळ्या घटना. आपला देश स्वतंत्र झाला, पण देश दुभून गेला. अनेक घरं त्यांची दुखरी मनं सांभाळत कशी जड पावलांनी चालू लागली. अनेक घरं कणत कणत आला दिवस ढकलू लागली आणि दुखऱ्या मनांनी माणसं जगायचं शिकू लागली. अनेक घरं वाटली गेली आणि ह्या दुःख अंधाऱ्या दिवसांच्या आठवणींना अजिबात न आठवण्याचा प्रयत्न करत करत एक छोटासा मुलगा दीना ह्या छोट्याशा गावातून मुंबईकडे येऊ लागला. आणि मुंबईकडे येता येता आपल्या त्या हळव्या कोमल अबोध मनाला कागदावर व्यक्त करू लागला. कागदावर व्यक्त होत होत हा मुलगा संसुद्धा होत गेला. त्या आयुष्याची समज आली आणि मुंबईत आल्यानंतर ह्या छोट्याशा मुलाला चित्रपट सृष्टीनं अचानक हाक मारली. ह्या रुपेरी पडद्यानं हाक मारली आणि अपघातानेच हा मुलगा चित्रपट सृष्टीकडे वळला आणि चित्रपट सृष्टी गुलजार झाली. गुलजार म्हणजे फुलांची बाग. गुलजार म्हणजे एक प्रसन्न लगबग. गुलजार म्हणजे एक सर्जक हिरवेपणा. आणि ह्या गुलजारने त्यांना मिळालेल्या पहिल्याच संधीमध्ये
रुपेरी पडद्यावर जेव्हा गोऱ्या रंगाचं अतिशय महत्व होतं आजही आहे, अशा काळामध्ये पडद्यावरच्या नायिकेलाच चक्क मोही श्याम रंग दे दे असं म्हणायला लावलं आणि साक्षात चंद्रालाच अगदी तो हे राहू लागे बैरी मुस्काई जी जलायके अशा खास बायकी श्राप देऊन एक गाणं रातोरात लोकांच्या मुखी रुळलं. आणि ह्या गाण्यामुळे गुलजार यांनी तमाम हिंदी सिने रसिकांची वाहवा लोकप्रियता आपल्या खिशात घातली आणि ठणकावून जणू काही अप्रत्यक्षपणे सांगितलं की मी इथे एका गाण्यापुरताच आलेलो नाहीये, मी लंबी रेस का घोडा हूं किंवा मी एक मोठी इनिंग खेळण्यासाठी इथे आलो आहे असं सांगतच त्यांनी कामाला सुरुवात केली. उर्दू भाषेचं प्रभुत्व, इतर अनेक भाषांचा अभ्यास आणि शब्दांवरची अपार माया यामुळे त्यांची गाणी लोकप्रिय होत गेली आणि लोक म्हणायला लागले की तुम आ गए हो, नूर आ गया है. आणि त्यानंतर मग लोक फुरसत के रात दिन शोधत शोधत त्यांचे चित्रपट पाहायला जाऊ लागले. असेही गुलजार. त्यांच्या गाण्यांमध्ये काही काही वेगळे शब्द असतात. ते वेगळे शब्द असे असतात की बऱ्याच वेळेस ते आपल्याला कळत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की सिली हवा, त्या सिली हवाची गंमत मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. पण तत्पूर्वी त्यांच्या काळजामध्ये जी एक खोल जखम आहे फाळणीची, त्या फाळणीच्या संदर्भाने तसं त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्याही चित्रपटामध्ये काही येऊ दिलं नव्हतं. पण 2003 मध्ये हा पिंजर चित्रपट आला जो अमृता प्रीतमच्या पिंजर कादंबरीवरच आधारित आहे आणि त्यामध्ये गुलजारने लिहिलेलं एक गाणं समाविष्ट केलं गेलं. खरं म्हणजे हे गाणं आधी 2000 मध्ये मरासिम ह्या अल्बम मध्ये आलं होतं. मरासिम हा रेअर फिल्मी गाण्यांचा अल्बम आहे. त्याच्यामध्ये सगळी गाणी जगजीत सिंग यांनी गायली आहेत आणि सगळी गाणी गुलजार यांनी लिहिली आहेत. गुलजार यांच्याच भाषेमध्ये त्यांची अशी अनेक बाळं आहेत की त्यांना मी नंतर नंतर घरं देत असतो. तसं हे 2000 ला जन्मलेलं बाळ याला त्यांनी 2003च्या चित्रपटामध्ये घर दिलं. म्हणजेच 2003च्या पिंजर चित्रपटामध्ये ह्या गाण्याला स्थान मिळालं. ते गाणं फाळणीचं दुःख नेमकेपणाने सांगणार आहे. काळीज पिळवटून टाकणारे शब्द आहेत. आपण हे गाणं ऐकूया. हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छूटा करते, हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छूटा करते. वक्त की शाख से, वक्त की शाख से लम्हे नहीं टूटा करते. हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छूटा करते. लो अम्मा, आ गई साईं की बावली. बेबी पूरे 13 दिन रहना पड़ेगा. जिसने पैरों के निशान भी नहीं छोड़े पीछे, जिसने पैरों के निशान भी नहीं छोड़े
उस मुसाफिर का पता भी नहीं पूछा करते। हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छूटा करते। छूट गए यार न छूटी यारी मौला, छूट गए यार न छूटी यारी मौला, छूट गए यार न छूटी यारी मौला। बह रही है तेरी जानिब ही ज़मीं पैरों की, बह रही है तेरी जानिब ही ज़मीं पैरों की। थक गए दौड़ते, थक गए दौड़ते दरियाओं का पीछा करते। वक्त की शाख से, वक्त की शाख से लम्हे नहीं टूटा करते। आपण हे गाणं बघितलं, ती जी नायिका आहे तिला बळजबरीने मुसलमान लोकांनी नेलेलं आहे. खरं म्हणजे तिचं लग्न ठरलेलं असतं पंजाबी तिच्या, आणि त्या सगळ्या आठवणी पाहत पाहत ती तिथे हिंडते आहे. आणि पार्श्वभूमीवर आपण ऐकतो गाणं की हात छोटे भी तो रिश्ते नहीं छोटा करते. आणि हे फाळणीचं दुःख तसं गुलजारच्या मनामध्ये खोलवर आहे, पण ते दुःख मनामध्ये ठेवून त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये चित्रपट रसिकांना अनेक वेगवेगळ्या भावनांची नवी नवी आवर्तनं, नवे नवे दृष्टिकोन आपल्याला दाखवले आहेत. उर्दू भाषेवर त्यांचं कमालीचं प्रभुत्व आहे. बंगाली भाषेचा अभ्यास आहे, इतर सगळ्या भाषांचा त्यांचा अभ्यास आहे, फारसी ब्रज भाषांचा देखील अभ्यास आहे. आणि त्यांच्या गाण्यांमध्ये फार मजेशीर शब्द असतात. आता मी तुम्हाला एक सांगते, तुम्हाला काय कळतं बघा कि जिहाले मिस्किन मुकुंद बारजिश, बेहाले हिजरा हमारा दिल है. काही समजलं का? पण याच्यानंतरच समजतं आपल्याला, सुनाई देती है जिसकी धडकन, हमारा दिल या तुम्हारा दिल है. म्हणजे पहिल्या दोन ओळी आपल्याला समजत नाही. जिहाले मिस्किन मुकुंद बारजिश, बेहाले हिजरा हमारा दिल है. त्याचा साधा अर्थ असा आहे की मिस्किन म्हणजे गरीब, हिजरा म्हणजे विरह, तर रंजिश म्हणजे तक्रार करणे. तर त्याचं म्हणते आहे की प्रेयसी किंवा प्रियकर, की विरहाने आधीच माझा जीव हैराण झालेला आहे, परेशान झालेला आहे, आणि अशा वेळेस तू माझ्याबद्दल काही तक्रार करू नकोस, कारण जे ऐकू येते तुला, जी धडधड ऐकू येते ती कुणाची, तुझ्या उरातली आहे का माझ्या उरातली आहे. म्हणजे किती सुंदर पद्धतीने ते सांगतात बघा तुम्ही. सुरुवातीला जरी त्यांनी त्या फारसी शब्दांनी गंमत केलेली असली तरी मूळ अर्थ किती सुंदर आहे की सुनाई देती है जिसकी धडकन, हमारा दिल या तुम्हारा दिल है. म्हणजे ही जी प्रेमातली तन्मयता आहे, ही जी प्रेमातली एकरूपता आहे की तू आणि मी मिळून एक झालो आहोत, तर ही सुफी साहित्याकडे जाणारी आहे. जसं की कबीर म्हणतात की प्रेम गली अति सांकरी, ज्यामी दोन समाही, तू आणि मी मिळून एक झालं पाहिजे. तसे ह्या गाण्यामध्ये अर्थ आहे. आणि म्हणून आपण हे गाणं ऐकत राहतो. खरं म्हणजे आपल्याला जिहाले मिस्किन समजत नाही, पण ही गंमत कशी सांगू का की त्या न समजलेल्या शब्दांची घुंगरू आपण पायामध्ये घालतो आणि ठुमकत राहतो. जसं लहानपणी बघा तुम्ही की आपल्याला काही करण्याच्या आधीच आपल्या पायामध्ये घुंगरू आलेले असतात. तेव्हा आपण पाळण्यात असतो. तुमच्याही सगळ्यांच्या पायामध्ये घुंगरू तुमच्या आईने घातलेच असतील. तुम्हाला कळत नव्हतं आपण पुढे पुरुष होणार आहेत का बाई होणार आहेत, कळत नसतं, पण तरी देखील त्या पायातल्या घुंगरांनी लहानपणी पाळण्यात आपण ठुमकलेलो आहोत. आणि ही गंमत ह्या न कळत्या शब्दांची आहे जी गुलजार करतात.
शब्द जरी समजले नाही तरी ते गाणं ठेक्यामध्ये आपण गुणगुणत राहतो. ते घुंगरू आपण पायामध्ये घालतो. जसं सिली हवा या शब्दाचे घुंगरू आत्ताही माझ्या पायामध्ये आहे, पण ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तुर्तास आपण हे गाणं ऐकू. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीतामध्ये नटलेलं हे गाणं गुलामी चित्रपटातलं होतं 1985चा. आता याच्यानंतर आपण अजून गुलजारच्या शब्दांची गंमत बघूया. जे मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाले की शीर्षकापासूनच कोड्यात टाकतात ते. तसं सिली हवा की शाम ह्या शीर्षकाची गंमत सांगते की सिली शब्दाचा अर्थ ओलसर असा आहे. आणि ह्या ओलसर शब्दाचे तसे खरं म्हणजे तर ह्या शब्दाला अनेक अर्थांचे पदर आहे. तर वेगवेगळे 2 अर्थ सांगणारे 2 गाणे आपण पाहणार आहोत की दोन्ही गाण्यांमध्ये सिली शब्द आहे, पण दोन्ही गाणी पूर्णतः वेगळी आहेत आणि सिली शब्दच दोन्ही ठिकाणी कसा वेगळा आपल्या मनावर परिणाम करतो ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं गाणं आपण पाहणार आहोत ते लिबास या चित्रपटातलं आहे. हा 1988चा चित्रपट आहे आणि हा एकच चित्रपट जो गुलजार यांच्या स्वतःच्या कथेवर आधारलेला आहे. इतर सगळे जे चित्रपट त्यांनी केले ते त्यांच्या कथेवर आधारलेले नाहीये. ही कथा रावीपार कथासंग्रहामध्ये आहे. हिचं नाव आहे सीमा. कथेचं नाव सीमा आहे, पण चित्रपटाचं नाव लिबास आहे. आणि ह्या लिबासच्या संदर्भाने गुलजारांची एक कविता आहे. ते असं म्हणतात की जिंदगी कितनी आसान होती गर रिश्ते होते लिबास. जिंदगी कितनी आसान होती गर रिश्ते होते लिबास और बदल लेते हम कमीज के माफिक. अशा अर्थाचं त्यांचं जे कवितेमध्ये अंतर्मन त्यांनी प्रगट केलेलं आहे तेच ह्या चित्रपटामध्ये आपल्याला दिसतं. महानगरीय जीवनामध्ये वैवाहिक जीवनात येणारा साचेबद्धपणा लिबास चित्रपटामध्ये त्यांनी चित्रित केलेला आहे. शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांचा हा चित्रपट आहे. याच्यामध्ये जे गाणं आहे ते सिली शब्दाचा अर्थ प्रणयरम्य, हळुवार, तरल, हवी हवीशी हवा, थंडगार, ओली, ओलसर हवा जी हवी हवीशी आहे. म्हणून ती नायिका म्हणते की सिली हवा छू गई, सीला बदन चिल गया. ते गाणं आपण आता ऐकूया. त्यानंतर मग दुसरं गाणं ज्याच्यामध्ये सिली शब्द आहे ते आपण नंतर ऐकूया. कितने कम लोगों को ये बात समझ में आती है कि धुन बना लेने से ही गाना नहीं हो जाता. तुम्हारे अपने लफ्जों में उसे नरिश करना पड़ता है, उसकी परवरिश करनी पड़ती है. घंटों और पहरों नहीं बल्कि कई दिनों तक गाते रहना पड़ता है, तब जाकर उसकी चमक निकलती है. तुम्हारी पीठ पीछे कहा करता था, आज तुम्हारे सामने कह रहा हूं, तुम जितने बड़े क्रिएटिव फनकार थे उतने ही बड़े क्राफ्ट्समैन भी थे. गीला
प्रयत्न करून सुद्धा नात्यांमधलं अंतर मिटवता येत नाही ही खंत ह्या गाण्यामध्ये शेवटच्या कडव्यामध्ये व्यक्त होते. मिलोन से दिन असा शब्द त्यांनी वापरला आहे. गुलजार यांच्या 125 गाण्यांना एकत्र करून यतींद्र मिश्रा यांनी एक पुस्तक तयार केले. त्याचं नाव सुद्धा मिलोन से दिन असं आहे. हंबर्डे आले असतील तर त्यांना धन्यवाद. त्यांनी हे पुस्तक मला उपलब्ध करून दिलं होतं, त्यामुळे माझं वाचन झालं. नात्यांमधलं अंतर आणि त्याच्यामधले सूक्ष्म अंतरप्रवाह यावर फार सखोल चिंतन गुलजार करतात. शब्दामध्ये सुद्धा जेव्हा एखाद्या शब्दाचा उच्चार आपण जसा करतो, कुठल्या शब्दावर आपण आघात देतो, त्याच्यावर त्या शब्दाचा अर्थ बदलत असतो. जसं आपण म्हणतो की पाणी आलं, किंवा मग आपण असं म्हणतो पाणीच पाणी झालं. तर पाणी आलं मध्ये एक अनुकूलता आहे, एक स्वागत आहे त्या पाण्याचं. पण पाणीच पाणी झालं मध्ये स्वागत नाहीये, ते नकोस आहे तितकं पाणी. तसं आता पुढच्या गाण्यामध्ये आपण सिली हा शब्द ऐकणार आहोत. तिथे दोनदा आहे सिली सिली. हे जे सिली सिली आहे ना, हे ओलसर पण जखमांचं आहे. ती जखम आहे, जन्मांची जखम आहे तिची विरहाची. आणि ती विरहाची जखम आणि गतजन्माचं आठवणींचं गाठोडं घेऊन ती रेवा नावाची नायिका फिरते आहे. प्रत्येक गल्लीतून ती फिरते आहे आणि ती म्हणते आहे की माझी ही जखम, विरहाची जखम, आणि ही ओझ मी कुठे ठेवू, म्हणून ती म्हणते सिली सिली. तर याला सिली सिली हे गाणं आता आपण पाहणार आहोत. जे गाणं तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की लेकिन ह्या चित्रपटामधला आहे. लेकिन हा चित्रपट टागोरांच्या कथेवर आधारित आहे. रवींद्रनाथ टागोरांची क्षुधित पाषाण नावाची कथा आहे. त्या कथेवर हा लेकिन चित्रपट आहे. आणि ह्या चित्रपटामध्ये ही नायिका हिचं गतजन्माचं ते आठवणींचं गाठोडं घेऊन गल्ली गल्ली फिरते आहे आणि ती म्हणते आहे की बिरहा की रात का जन्मा यार सिली सिली. इथे सिली सिली म्हणणं म्हणजे ती जखम इतकी ओलसर आहे की जसं आपण म्हणतो लाकूड जर वाळलेलं असेल तर ते पटकन जळेल, त्याची राख होईल. राख झाल्यानंतर शक्यता आहे की फिनिक्स सारखं पुन्हा येता येईल. पण जिथे ते लाकूड अर्धवट ओलं आहे ते धड जळत नाही आणि धड विझत नाही. अशी ती जखम आहे विरहाची. म्हणून तिथे सिली सिली शब्दाचा अर्थ वेगळा होतो. आधीच्या गाण्यात आपण पाहिलं सुखद हवा आहे आणि ती सिली हवा छू गई असं ती नायिका म्हणते. तिथे तुम्हाला नायिका दिसली नाही, त्याचं कारण असं की हा निवास नावाचा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. अनेक दिवस तोडग्यात बसलेला होता, त्याच्यामुळे आपल्या जवळ शबाना आझमीवर चित्रित केलेलं गाणं उपलब्ध नाही. आपण आता यारा सिली सिली हे गाणं लेकिन चित्रपटातलं पाहू. आणि डिंपल गुलजारच्या शब्दांना कसा न्याय देते ते तुम्ही बारकाईने पहा. अत्यंत समर्थ अभिनेत्री आहे. आपण बघूया हे गाणं यारा सिली सिली. यारा सिली सिली बिरहा की
लेकिन हा चित्रपट लता मंगेशकर यांनी निर्मित केलेला आहे. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत जे आपण आता ठेकेदार ढोलक ऐकला आणि ह्या सिनेमाचा एक मुहूर्ताचा शॉट आहे. तुम्हाला सगळ्यांना याच्यासाठी दाखवायचं आहे की खरे कलावंत किती साधे असतात. मुहूर्ताचा शॉट आपण बघूया. त्याच्यामध्ये हेमंत कुमार येत आहेत, लता मंगेशकर आहेत. किती साधी ही माणसं. यांनी आपल्याला अनेक वर्ष अनेक गाण्यांमधून चित्रपटांमधून केवढा आनंद दिलेला आहे. सुनील गावस्कर पण दिसतील. त्यांच्या हाताने हा मुहूर्ताचा शॉट झालेला आहे. विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया. खरी मोठी माणसं किती साधी असतात. सुनील गावस्कर किती साधेपणाने येतात व्यासपीठावर. आणि गुलजार तर पहा, सगळं त्यांनी केले पण ते अतिशय बाजूला आहेत. कुठे निर्वेगिरी नाही. कपडे किती साधे. मुहूर्ताचा शॉट सहसा चित्रपटामध्ये घेत नाही, असे चित्रपट सृष्टीचा रिवाज आहे. त्याच्यामुळे हा जो शॉट आहे दिवे लावण्याचा, हा काही खऱ्या लेखी चित्रपटामध्ये नाही. सगळ्यांच साधेपणा आपल्या मनाला भावून जातं. इथे काही सिली हवा नाही. सगळ्यांना घाम आलेल्या. आपल्या नांदेडला मुहूर्ताचा शॉट केल्यासारखं वाटतंय मला. तुम्हाला सगळ्यांना देखील मी ऐन मे महिन्यामध्ये इथं जमवले आणि सांगते तुम्हाला की सिली हवा की शान. हा पण एक विनोदच आहे. पण मला खात्री आहे की गुलजारच्या शब्दांमुळे तुम्हाला नक्कीच ही शान सिली पडणार आहे. लेकिन ह्या चित्रपटाने अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. एक रेकॉर्डच आहे. सगळी जण आपल्या आपल्या जागी परिपूर्ण अशी आहे. आता यानंतर आपण वळणार आहोत एका वेगळ्या गोष्टीकडे. गुलजार हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यामध्ये अनेक गुण आहेत. आपण आता त्यांच्या एका दुसऱ्या गुणाकडे जाणार आहोत, जिथे त्यांचा एक आवडता प्रांत आहे, तो म्हणजे विनोद. त्यांनी एक विनोदी सिनेमा बनवलेला आहे. त्या सिनेमाकडे मी वळणारच आहे. तुम्हाला सगळ्यांना तो चित्रपट माहित आहे, अंगूर. पण हा अंगूर चित्रपटातले काही व्हिडिओ दाखवण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की एखादी कलाकृती अजरामर होणं म्हणजे काय. आपण बोलताना खूपदा म्हणतो अजरामर शब्द, पण अजरामर, ज्याला वार्धक्य नाही, ज्याला मृत्यू नाही, अशी कलाकृती काय असते त्याचं मी तुम्हाला या अंगूरच्या निमित्ताने सांगते की 1546 ते 1616 हा विलियम शेक्सपियरचा आयुष्याचा कालावधी आहे. ह्या काळात कधीतरी त्यांनी एक नाटक लिहिलं. त्याचं नाव होतं द कॉमेडी ऑफ एरर्स. म्हणजे कार्यकाळ पहा तुम्ही 1546 ते 1616. 1616ला विलियम शेक्सपियर गेले. त्याच्यानंतर 200 वर्षांनी बंगालमध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर ह्या ग्रहस्थांनी त्या कथेवर एक नाटक लिहिलं. नाटक बनवलं, तयार केलं. त्याचं नाव होतं भ्रांती विलास. कारण हा जो कॉमेडी ऑफ एरर्स स्वतः ही जी कथा आहे ना, ही जुळ्यांच्या 2 जोडींची गोष्ट आहे. म्हणजे मालक जुळे आहेत दोघं जण आणि त्यांचे सेवक ते पण जुळे आहेत. अशा ह्या चौघांची ही गमतीशीर गोष्ट आहे. तर ही लिहिली शेक्सपियरनी 1616च्या पूर्वी. 200 वर्षांनी ईश्वरचंद्र विद्यासागर त्याच्यावर नाटक बनवतात भ्रांती विलास. त्याच्यानंतर हे होतं 1865 मध्ये. मी तुम्हाला कॉमेडी ऑफ एरर्स सांगत होते पण इथे ट्रॅजेडी ऑफ एरर्स झाली, त्याच्यामुळे माफ करा. मी पुन्हा सांगते की एखादी कलाकृती अजरामर होणं म्हणजे काय असतं. 1564 ते 1616 ह्या काळात शेक्सपियरने ती कॉमेडी ऑफ एरर्स लिहिली. शेक्सपियर गेले. 200 वर्षांनी बंगालचे ईश्वरचंद्र विद्यासागर त्यांनी नाटक लिहिलं भ्रांती विलास. हे 1895.
नंतर मग 1961 मध्ये ह्याच नावाचा बंगाली चित्रपट आला, भ्रांती विलास. कथा तीच की नौकर 2 जोडे, त्यांचे मालक 2 जोडे. आणि मग नंतर विमल रॉय यांनी 2 दूनी 4 नावाचा चित्रपट बनवला 1963 मध्ये. ह्या चित्रपटामध्ये किशोर कुमार म्हणजे 2 जुळे मालक आणि असित सेन म्हणजे 2 जुळे सेवक, असा हा चित्रपट. त्याच्यामध्ये गुलजार यांनी गाणं लिहिलं, गुलजार यांनी पटकथाही लिहिली. आणि ह्या चित्रपटामधलं गाणं किशोर कुमारवर चित्रित आहे, किशोर कुमारनी गायलं आहे, गुलजारनी लिहिलं आहे, हेमंत कुमारचं संगीत आहे. हे गाणं आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगते की 1963 मध्ये 2 दूनी 4 आल्यानंतर पुन्हा गुलजार यांनी 1982 मध्ये अंगूर बनवला. कथा तीच, 2 जुळे मालक 2 जुळे नौकर. अंगूर चित्रपट प्रचंड गाजला. त्याच्यानंतर 30 वर्षांनी 2022 मध्ये रोहित शेट्टीने हीच कथा वापरली सर्कस चित्रपटासाठी. त्याच्यामध्ये रणवीर सिंग आहे 2 जुळे मालक, वरुण शर्मा आहे 2 जुळे नौकर. म्हणजे पहा तुम्ही की 1546 पासून ते 2022 पर्यंत एक कथा, वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या भाषेत आणि नाटक करतात, कोणी चित्रपट करतात. याला म्हणतात अजरामर होणं कलाकृतीचं. त्याच्यामुळे विलियम शेक्सपियरना आणि गुलजारना विनम्र अभिवादन करते आणि तुम्हाला हे गाणं दाखवते, हवाऊन पे लिखा दो हवाऊन के नाम. आणि ह्या गाण्यामध्ये छोटीशी नीतू सिंग आहे, तिच्याकडे बारकाईने पहा. पाहूया गाणं. पे लिख दो हवाओं के नाम, हवाओं पे लिख दो हवाओं के नाम. हम अनजान परदेसियों का सलाम, हवाओं पे लिख दो हवाओं के नाम. ये किसके लिए है बता किसके नाम, ये किसके लिए है बता किसके नाम. ओ पंछी तेरा ये सुरीला सलाम, हवाओं पे लिख दो हवाओं के नाम. शाख पर जब धूप आई हाथ छूने के लिए, छाँव छम से नीचे कूदी हंस के बोली आइए.
सुबह से खेला करती है शाम। हवाओं पे लिख दो हवाओं के नाम। चुलबुलाए पानी अपनी राह बहना भूल कर, लेटे लेटे आईना चमका रहा है फूल पर। ये भोले से चेहरे हैं मासूम नाम। हवाओं पे लिख दो हवाओं के नाम। हम अनजान परदेसियों का सलाम। हवाओं पे लिख दो हवाओं के नाम। छोटीशी नीतू सिंग बघून मजा वाटली असेल सगळ्यांनाच. आता याच्यानंतर मी तुम्हाला एवढी जी कहाणी सांगितली, 2 जुळे मालक आणि 2 जुळे नौकर, तर त्याच्यावरचा गुलजार निर्मित जो सिनेमा आहे अंगूर, त्याच्यातले काही व्हिडिओज आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये ती गंमत आपल्या लक्षामध्ये येते की जुळ्या नौकरांची जोडी जुळ्या मालकांची जोडी काय गोंधळ निर्माण करते. म्हणूनच त्या बंगाली नाटकाचं नाव त्यांनी छान ठेवलं होतं, भ्रांती विलास. पाहूया आपण व्हिडिओज. आपण सगळेजण जेवढं खळखळून हसतो आहोत, ही सगळी जादू आहे गुलजार यांच्या संवाद लेखनाची. गुलजार केवळ गीतकार नाहीत, केवळ कवी नाहीत, ते केवळ फक्त दिग्दर्शन करत नाहीत, तर ते अतिशय सुंदर, प्रभावी, अर्थपूर्ण असे संवाद लिहितात. आशीर्वाद हा एक सिनेमा ज्याचे संवाद त्यांनी लिहिले होते. आपण आशीर्वादचे काही संवाद आता पाहणार आहोत. आणि इथे तुम्हाला एक हृदय असं मुलगी आणि वडिलांचं नातं दिसणार आहे. गुलजार नेहमीच निसर्गातल्या घटकांना मानवी भावना पेरून संवाद लिहितात. निसर्गातल्या फुलांचं, फळांचं, रंगांचं, आकाशाचं, पाण्याचं, हवेचं, प्रत्येक गोष्टीचं मानवीकरण करून त्याच्यामध्ये भावना पेरून ते अतिशय प्रभावी, हळवे असे संवाद लिहितात. आपण आशीर्वाद मधले संवाद पाहणार आहोत आता. बघूया. सुनिए, कहिए डॉक्टर साहब। यहाँ कुछ फूल मिलेंगे? क्यों नहीं, मैं अभी भिजवा देता हूँ। शुक्रिया। डॉक्टर साहब। अरे वाह, गुलछड़ी बहुत खूबसूरत है। यहीं के हैं? जी हाँ। अब इन्हें रखा कहाँ जाए? जहाँ आपका जी चाहे। नहीं, बात यह है कि जरा आर्टिस्टिक ढंग से रखने पड़ेंगे। जिनके लिए मंगाया है वो जरा आर्टिस्टिक है, चित्रकार है और गाना भी बहुत अच्छा गाती है। गाती हैं? हाँ। अभी उसका प्रोग्राम आने वाला है, रेडियो स्टेशन से सीधा यहाँ आएगी। अच्छा आप बताइए, कहाँ रखने से ये सुंदर लगेगी? मेरा ख्याल है खिड़की पर क्यों न रख दिया जाए। ऊंचे कद है ना डॉक्टर साहब, तो ऐसे मालूम होंगे जैसे एड़ियों पर उचक कर आसमान को छू रहे हैं। वाह वाह वाह, बहुत खूब। एड़ियों पे आसमान, नहीं जरा फिर से मैंने कहा कि इन फूलों के कद ऊंचे हैं ना, तो ऐसे मालूम होते हैं जैसे एड़ियों पर उचक कर आसमान को छू रहे हैं। आ जाने दो, सुना के हैरान करूंगा। किन्हें? जो आ रही हैं उन्हें? मैं जानता हूँ साहब कौन आ रही है। कौन आ रही है? बाहर
बाहर? जी हाँ डॉक्टर साहब, कोपले सर उठा के जब देखें कौन आएगा अगर बाहर नहीं, आंखें जब देखती हो दरवाजे कोई कह दे कि इंतजार नहीं। अरे वाह, बहुत खूब, आप तो शायर निकले। किसकी कविता, मेरा मतलब है किसका शेर है आपका? जी नहीं, शायर का नाम नहीं मालूम। खैर शेर बहुत अच्छा है। क्या नाम है आपका? 273। नहीं, मैंने नाम पूछा आपका। डॉक्टर साहब, यहाँ का तो सब कामकाज नंबरी से चलता है, और फिर 10-11 साल में ये 273 नंबर ही असली नाम बन गया है। अच्छा अब चले हुजूर। श्री रमेश जोशी के संतूर वादन के बाद आप कुमारी नीना चौधरी से एक गीत सुनिए। बोल है एक था बचपन, एक था बचपन, रचयिता श्री शिवनाथ चौधरी। संवाद आपण ऐकला अशोक कुमारची मुलगी तीच आता रेडिओवर गाणं म्हणणार असते आणि अशोक कुमार अनेक वर्षांपासून जेलमध्ये असल्यामुळे तिला माहित नसते की हे आपले वडील आहेत। आता त्या दोघांची भेट होते आणि तो पण एक अतिशय सुंदर संवाद आहे, तो देखील आपण बघूया। वाह, मानना पड़ा। क्या? मेरा कुछ तो असर पड़ा, टेस्ट काफी सुधर गए। ये खूबसूरत फूल है। बस सिर्फ खूबसूरत? और क्या? अब इनका कद ऊंचा नहीं है, इसलिए तो खूबसूरत है। हाँ वो ठीक है, लेकिन इनका कद ऊंचा है इसलिए ऐसा लगता है कि ये एड़ियां उचक कर आसमान को छूना चाहते हैं खिड़की के पास। बाप रे, इतना फर्क आ चुका है। अभी तो तुमने ये नहीं पूछा कि कौन आने वाला है। मतलब कोपले सर उठा के जब देखे कौन आएगा अगर बाहर नहीं, दरवाजे जब पता नहीं क्या क्या देखें तो कहो कि इंतजार नहीं। वीरेन, तुम्हारी तबीयत तो ठीक है ना? क्या करें भाई, आखिर तुम्हारे काबिल भी तो बनाना है खुद को। कल शादी के बाद अगर तुम ये कहोगे कि तुम बड़े खुश्क मिजाज हो तो अच्छा बताओ तो, किसने सिखाई ये सब? आखिर पकड़ा गया, इसी बात का डर था मुझे। 273 273? वो कैदी है, यहीं कहीं है। कैदी जेल के बाहर आ सकते हैं क्या? क्यों नहीं आ सकते? कैदी कोई बाघ भालू तो नहीं जो हमेशा पिंजरों में रखे जाए। जेल तो एक हॉस्पिटल है, शरीर की बीमारी के लिए जैसे हॉस्पिटल है, उसी तरह मन की बीमारी के लिए जेल भी एक। जाना तो पकड़ा जाऊंगा और तुम यही कहोगे मैं किसी से सीख के आया। सच नहीं ना, बहुत अच्छा आदमी है, बहुत ही नेक है, तुम उनसे मिलकर बड़ी खुश होगी। ठहरो मैं उन्हें बुला। नहीं वीरेन, वो कुछ भी हो लेकिन कैदी है, न जाने कौन सा जुर्म किया हो। कौन कौन है तुम्हारे? मेरे तुम्ही लोग तो सब कुछ हो बेटी। तुम हो, डॉक्टर साहब हैं। नहीं वो बात नहीं, मैं पूछ रही थी तुम्हारे घर पे कौन कौन है? घर पे एक बेटी है, अब तक तो तुम जैसी हो गई होगी, लेकिन अब वो मुझे पहचानेगी नहीं। क्यों? वो तुमसे मिलने नहीं आती? कैसे आती बेटी, मैंने तो उसे कहा भी नहीं कि मैं जेल में हूँ, और फिर मैं किस मुंह से उससे मिलूंगा, क्या समझेगी वो? तो क्या हुआ, बेटी अपने पिता की भूल नहीं समझेगी तो और कौन समझेगा? और अगर न समझे तो बेटी अगर तुम्हें ये पता चल जाए कि तुम्हारे पिताजी ने खून किया है। अगर तुम मेरे बाबूजी को जानते तो शब्द जबान पर नहीं लाते। वो तो एक सन्यासी है, जब मैं छोटी थी वो सन्यासी होकर चले गए। तो तब तो तुम उन्हें देखोगी फिर भी नहीं पहचानोगी बेटी, और अब तो उन्हें बिल्कुल भूल ही गई होगी। भूलूंगी कैसे, वो तो मुझे हमेशा याद आते हैं। जब भी मैं उनका लिखा हुआ गाना गाती हूँ लगता वो सुन रहे हैं। जानते हो, मैं ही सिर्फ उन्हें याद करती हूँ, वो तो मुझे बिल्कुल भूल गए। नहीं बेटी,
बाप कभी अपनी बेटी को भूल सकता है? तुम्हें नहीं मालूम कि वो मुझे कितना चाहते थे। एक पल भी मुझसे दूर नहीं होते थे। कविता सुनाते थे, गाना सिखाते थे, और कहाँ जब से गए एक चिट्ठी भी नहीं डाली, और ये भी पता चलाने की कोशिश नहीं की कि मैं कैसी हूँ, जिंदा हूँ या मर गई। नहीं नहीं बिट्टू, ऐसा अच्छा बेटी, मैं चलता हूँ, डॉक्टर साहब आ रहे हैं, मैं चलता हूँ। आ गई तुम? अचानक एक फोन आ गया था, बड़ी मुसीबत में जान फंसी। क्या हुआ? वो अंदर चलो, मैं बताता हूँ। बोलो ना, क्या हुआ? तुम्हें तो मालूम है नीना, मैं किसी को अपना कह सकूं ऐसा इस दुनिया में कोई नहीं है तो सिर्फ एक, जिन्हें मैं अपना बुजुर्ग, अपना सरपरस्त समझता हूँ। उन्हीं का फोन था, शादी के लिए। लड़की भी तय कर चुके हैं, सिर्फ शादी की तारीख पक्की करने के लिए बुलाया। तुम्हें बताओ मैं क्या करूं? मुझसे क्यों पूछते हो? बड़ी मुसीबत है, उन्हें ना भी नहीं कह सकता, और तुमसे पूछे बगैर। तो ठीक है, हाँ कह दो। सच? हाँ कह दो मामा जी से। मामा जी? हाँ तुम्हारे मामा जी, उन्हीं का तो फोन था। चोरों के साथ रहते रहते चकमा देना भी सीख गए। नीना, खुश हो? तो फिर ये चेहरे पे उदासी क्यों है? वीरेन, वो तुम्हारा 273 है ना, अचानक उसने मुझे बिट्टू कह के बुलाया। एकदम मुझे बाबूजी याद आ गए। न जाने क्यों आज मेरा मन कहता है बाबूजी जहाँ कहीं भी हो मेरी शादी में जरूर आएंगे, मुझे आशीर्वाद देंगे। हे सगळे संवाद गुलजार यांनी दिलेले आहेत। त्याच्यामध्ये किती बारकावे तुम्ही बघितले असतील की कैदेत असणारा माणूस असं म्हणतो की 273 हीच माझी ओळख आहे। 10-11 वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर नावाचं अस्तित्वच उरत नाही। म्हणजे त्यांच्या संवादामध्ये अशा एक बारीक बारीक हळव्या जागा असतात, जसं की मुलगी म्हणते की आशीर्वाद द्यायला नक्की येते वडील, आणि ह्या चित्रपटाचं नावच आशीर्वाद असं आहे। तर हे अत्यंत प्रभावी असं संवाद लेखन जे तुमच्या मनातल्या आतल्या गाठींपर्यंत पोहोचतं आणि तुम्हाला हळवं बनवतं, असं संवाद लेखन गुलजार करतात। यानंतर आपण त्यांच्या आणखी एक जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळणार आहोत। त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे स्वप्न। ते असं म्हणतात की आपल्या स्वप्नामध्ये जेव्हा प्रेयसी येते तेव्हाच प्रेयसीच्या स्वप्नात सुद्धा जर आपण गेलो असू तर काय गंमत येईल बरं। म्हणजे मुळात हा कवी माणूस तो पुन्हा दिग्दर्शन करणार, म्हणजे काय गमती जमती ते करू शकतात पाहत नाही। गोलमाल ह्या चित्रपटामधलं एक गाणं आहे, ते गाणं आता आपण पाहणार आहोत, लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने या ठेकेला लता मंगेशकर गायले आहे। नेहमी जसा लता मंगेशकरांचा सूर असतो तो सूर तुम्हाला या गाण्यात जाणवणार नाही, आणि गाण्यामध्ये मध्ये मध्ये ते इतकं सुंदर हसले आहे ते सुद्धा दाद देण्यासारखं आहे। हा जो चित्रपट आहे याच्यातलं हे गाणं तर आपण पाहणारच आहोत, पण तत्पूर्वी स्वप्नांची आणि गुलजारांची जी गंमत आहे ते मी तुम्हाला सांगते की 1971 मध्ये आनंद सिनेमामध्ये त्यांनी गाणं लिहिलं की मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, म्हणजे स्वप्न सुद्धा साधं नाही, 7 रंगांचं। मग किनारामध्ये 1977ला ते काय म्हणतात, धर्मेंद्र आणि हेमा मालिनीचं गाणं आहे, एक ही बार ख्वाब कई बार देखा है मैं। पण ह्या पद्धतीने ते स्वप्नांचा पाठलाग करतात। आणि अगदी नवं एक गाणं आहे जे काही वेळानंतर मी तुम्हाला दाखवणंच आहे, 2014 मधलं गाणं आहे। तिथे ते म्हणतात की एक ख्वाब ने आंखें खोली है, क्या मोड आया है कहानी में। आणि माया बेनसात नावाचा एक चित्रपट होता, त्याच्यामध्ये त्यांनी एक फार वेगळ्या पद्धतीने स्वप्नांचा संदर्भ घेतला आहे। ते असं म्हणतात की मेरे सिरहाने कोई सपने जगा दो,
मेरे सिरहाने कोई सपने जला दो, जरासी नींद आ जाए मुझे. म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीने स्वप्नांचा विचार गुलजार करतात. स्वप्न ही गोष्ट तसं म्हटलं तर खरी, म्हटलं तर खोटी, त्याला काही शास्त्रीय आधार नाही, पण एका स्वप्नाचे किती वेगवेगळे संदर्भ आणि वेगवेगळे पैलू गुलजार आपल्याला दाखवतात. आपण हे गाणं बघूया गोलमाल या चित्रपटातलं, लताच्या आवाजात. स्वप्नांमध्ये जशा गमती घडतात, अतर्क्य असं काहीतरी घडतं, अघटित असं काहीतरी घडतं, ही जी गंमत असते ना, अशीच गंमत आपल्या बालपणामध्ये सुद्धा असते. आणि गुलजार अगदी मुलात मूल होऊन बालगीतं लिहितात. त्यांची बालगीतं इतकी सुंदर आहेत की जी लहान मुलांना पटकन आवडतील, त्यांना पटकन म्हणावी वाटतील, नाचावं वाटेल. इतकंच काय, आपल्याला सुद्धा सगळ्या ती गाणी आवडतात. म्हणजे उदाहरणार्थ मी त्यांची काही गाणी तुम्हाला सांगेन की ज्याच्यामध्ये असे मजेशीर शब्द ते पुन्हा पुन्हा घेतात. म्हणजे जसं मकडी सिनेमामध्ये त्यांचं एक गाणं आहे की पापडवाले पंगानले, पापडवाले पंगानले, थप्पड गेले गा पंगानले. हे पटकन लहान मुलांना पाठ होऊ शकतं गाणं. आणि अशी त्यांची अनेक गाणी आहेत. जसं किताब नावाचं एक त्यांचं चित्रपट आहे लहान मुलावर आधारित. त्याच्यामध्ये त्यांचं गाणं आहे की मास्टरजी की आई चिठ्ठी, मास्टरजी की आई चिट्ठी, चिट्ठी से निकली बिल्ली, बिल्ली ने खाया जर्दा पान, बिल्ली ने खाया जर्दा पान, काला चष्मा पिले का. अशी मजेशीर गाणी ते लिहितात. आणि ती गाणी मग लहान मुलांच्या पटकन तोंडामध्ये बसतात. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहित असलेलं गाणं म्हणजे लकड़ी की काठी, काठी पे घोडा, घोड़े के दुम पे जो मारा हातोडा, दौडा 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 घोडा दुम घोडा के दौडा. म्हणजे अशी जी गाणी ते बनवतात की ही गाणी पटकन आपल्या तोंडामध्ये बसतात. आणि दूरचित्रवाणी जशी आली तशी गुलजार दूरचित्रवाणीवर सुद्धा त्यांचा गुलजार प्रभाव सोडून गेले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जंगल बुक, मिर्झा गालिब ही अतिशय अजरामर अशी त्यांची कलाकृती आहे. आणि जंगल बुकच्या शीर्षक गीतामधला तो मोगली
चड्डी पहन के फूल खिला आहे म्हटलं की या वयात आपल्याला हसू येतं, 90च्या म्हाताऱ्या माणसाला सुद्धा हसू येतं की किती मजेशीर कल्पना आहे की चड्डी पहन के फूल खिला आहे. आणि ह्या चड्डी पहन के फूल खिला हे गाण्यामुळे हा मोगली आणि गुलजार घराघरामध्ये पोहोचले. आपण बघूया जंगल बुकचं गाणं लहान मूल हो. जंगल जंगल बात चली है पता चला है, जंगल जंगल बात चली है पता चला है, अरे चड्डी पहन के फूल खिलाए, अरे चड्डी पहन के फूल खिला है, जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फूल खिलाए, जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फूल खिलाए. एक परिंदा है शर्मिंदा, हाँ वो नंगा, इससे तो अंडे के अंदर था वो चंगा, सोच रहा है बाहर आखिर क्यों निकला है, अरे चड्डी पहन के फूल खिला है, जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है, जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है. जशी लहानपणामध्ये गंमत असते शब्दांची पुनरुक्ती, तशी आपण मोठी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला शब्दांची पुनरुक्ती आवडत असते. आणि गुलजार यांची ही खासियत आहे की ते काही काही शब्द असे पुनरुक्तीने अधिक सौंदर्यपूर्ण करतात. आणि त्या पुनरुक्तीची मजा वेगळीच असते. त्यांची काही काही शब्द असे असतात की त्या शब्दांना त्याचा उच्चार आणि ध्वनी यांचे अजून मिश्रण ते तयार करतात. जसं तुम्हाला सगळ्यांना गाणं माहित आहे छैया छैया छैया, त्याच्यामध्ये छैया शब्द किती वेळेस आहे, चल छैया छैया छैया. पण हे गाणं आपल्याला पाहताना असं वाटतं की हे गाणं किती उडतं आहे, बरोबरचं गाणं आहे, पण ह्या गाण्यामध्ये फार सुंदर शब्द आहेत. एका ठिकाणी ते असं म्हणतात की तावीज बना के पहनो तुझे मिल जाए कहीं आयत की तरह. किती संदर्भ मूल्य त्याच्या लिहिण्याला बघा तुम्ही. आणि असेच शब्द वापरते गाणे म्हणून की जसं आपल्याला हे गाणं माहिती की छलका 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 रे कलसी का पाणी, हे गाणं साथियामध्ये आहे. तसंच आपल्याला हिच्यातलं पण गाणं माहित आहे की माचीस मधलं गाणं आहे की त्याच्यामध्ये पण असे पाणी 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 रे पाणी रे, एकच शब्द अनेक वेळेस ते घेतात असं. किंवा छपाके छई असं हुतुतू मधलं गाणं आहे. तर असे हे वेगवेगळे छैया शब्द किंवा छपाके छई शब्द असे शब्द ते पुनरुक्ती करून त्या गाण्यामध्ये एक सौंदर्य निर्माण करतात की नादमय होतं ते गाणं आणि ते गाणं आपण नकळतपणे गुणगुणतो. तसंच एक वेगळं गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे की जंगल बुकचं शीर्षक गीत ऐकून जे आपण सगळेजण लहान वयामध्ये गेलो किंवा आपल्या मुलांचं लहानपण आपल्याला आठवलं
आता हे गाणं इथे पण शब्दांची पुनरुक्ती आहे, पण हे गाणं तुम्हाला फार अस्वस्थ करतं. दिल हुम हुम करे असं हे गाणं आहे. आणि हा चित्रपट रुदाली, या चित्रपटामध्ये शनीचरी हे पात्र डिंपल कपाडेने साकारलं आहे. ही एक अतिशय आपल्या भाषेमध्ये पांढऱ्या पायाची बाई असते. ती जिथे कुठे जाईल तिथे कोणीतरी मरत असतं, तिच्या आयुष्यामध्ये काही चांगलं घडत नसतं. तिचं नावच शनीचरी. आणि ही शनीचरी हे गाणं म्हणते आहे जेव्हा तिची ठाकूरशी ओळख झालेली आहे. ठाकूर म्हणजे गावातला सगळ्यात प्रतिष्ठित मोठा माणूस, आणि तो माणूस तिच्या प्रेमात पडलेला आहे. पण तिला समजत आहे की मी तर बोलून चालून रुदाली आहे, म्हणजे माझी प्रतिष्ठा काहीच नाही. मग ती त्याचे गाणं म्हणते आहे की दिल हुम हुम करे. ते गाणं तुम्ही बारकाईने ऐका. त्याच्यामध्ये आपल्याला जाणवते की काळीज पिळवटवून टाकणारे काही शब्द आहेत. आणि तिथे शेवटच्या कडव्यामध्ये ती असं म्हणते की तेरी ऊंची कटारी मैंने पंख लिए कटवाई. म्हणजे तू इतका उंचीवर आहे सगळ्या अर्थाने. चित्रपटात ते गाणं पाहताना आपल्याला दिसतं की ठाकूर उंटावर बसलेला आहे की खाली जमिनीवर उभी आहे. हे तर प्रतिकात्मक आहे, पण ती असं म्हणते की तरी ऊंची अटारी मैंने पंख लिए कटवाई, म्हणजे तिच्या उमेदीचे, तिच्या आशांचे पंख तिने कापून टाकले आहेत असं ती म्हणते ह्या गाण्यात. आणि ही ओळ ऐकल्यानंतर मला एक जुनं गाणं आठवलं. तुम्हाला पण आठवेल, आपण लहानपणी रेडिओवर खूपदा ऐकलेलं आहे. मालती पांडेंच्या आवाजातलं गाणं. कशी रे तुला भेटू मला वाटेल आज, लौकिक तुझा मोठा आणि घरंदाज. हे राजा बडेंचं गाणं, श्रीनिवास कडेच्या संगीतामधलं, मालती पांडेंच्या आवाजातलं, लहानपणी अनेकदा ऐकलेलं मला आठवतं रेडिओवर. भाव तोच आहे दोन्ही ठिकाणी, की ही प्रतिष्ठित नाही आणि तो तिचा प्रेमी प्रतिष्ठित आहे. दिल हुम हुम करे हे गाणं रुदाली चित्रपटातलं आहे. रुदाली चित्रपट महाश्वेता देवीच्या कथेवर आधारित आहे आणि भूपेन हजारिकांचं संगीत आहे. हेच गाणं भूपेन हजारिकाने देखील गायलेलं आहे. पण आपण पाहणार आहोत ते गाणं लताच्या आवाजातलं पाहणार आहोत. आपण बघूया. जिस मन को लागे नाही ना वो किसको दिखाओ. म्हणजे एक एक शब्द इतके सुंदर आहेत गुलजारांचे. तेरा छुआ लागे मेरी सुखी पात हरी आहे. म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये काही चांगलं नसतं, अशुभ बाई ती, ते सगळं गाव अशुभ समजत असतं, म्हणून ती असं म्हणते की तेरा छुआ लागे मेरी सुखी पात हरी आहे. एक एक शब्द इतका सुंदर आहे की त्याच्यावरच एक तासभर बोलता येईल. पण आपण पुढे सरकूया. ह्या गाण्यामध्ये आपण पाहिलं की ती असं म्हणते की जिसे मन को लागे नाही ना वो किसको दिखाऊं. डोळ्यांचा संदर्भ आलेला आहे. डोळ्यांचे एक नितांत सुंदर अंगाई गीत आपण ऐकणार आहोत. सुरमई अखियों में नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की स्वप्न हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि ते प्रत्येक पात्राशी, त्याच्या भावनांशी, त्या घटनेशी इतके तादात्म्य पाहून लिहितात ना की ह्या गाण्यामध्ये त्यांच्या लक्षात आहे की ही जी मुलगी आहे ही अबोध बालिका झाली, कारण तिचा अपघात झाल्यामुळे तिला विस्मरण झालेलं आहे. ती दिसते मोठी, पण तिचं मन आणि विचार करणं लहान मुलीसारखं आहे. आणि म्हणून तिला झोपवताना कमल हसन जे गाणं म्हणतोय त्याच्यामध्ये शब्द कसे आहेत की नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे. म्हणजे स्वप्नाचा संदर्भ आहेच, पण स्वप्न कसं आहे तर नन्हा मुन्हा सपना. आणि सुरमई आखियों में, सुरमई आखियों का म्हटलं असेल त्यांनी, त्यांचे डोळ्यांचे अनेक गाणे आहेत. तुम्हाला माहित आहे त्यांची गाणी की आंखों में हमने आपके कुछ सपने सजाए हैं, असं ते थोडीशी वेळफाई मध्ये म्हणतात. पुन्हा तुम्हाला माहित असलेलं घर मधलं गाणं तर सगळ्यांनाच माहित आहे. रेखाचं गाणं सगळ्यांच्या लक्षामध्ये आहे की तिच्या डोळ्यांबद्दल ते गाणं आहे. पण इथे ते नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे म्हणताना सुरमई आखियों में का म्हणतात. सुरमई म्हणजे कशी आखे, सुरमा घातलेली म्हणजे काळी, पण केवळ काळी नाही, ती निळसर काळी. म्हणजे कशी, की कृष्णाचा रंग असतो की कृष्णाला आपण सुनील सुद्धा म्हणतो. कृष्णाचे एक नाव आहे सुनील, तो निळा रंग. का बरं हाच रंग त्यांनी घेतला असेल, सुरमई शब्द का वापरला असेल. तर ही जी मुलगी आहे ना ती तशी कृष्णाचा खोडकर होता लहानपणी, तशी खोडकर मुलगी आहे ती. आपण हे गाणं बघूया, श्रीदेवीचा खोडकरपणा आणि ह्या गाण्यातले शब्द. इलयाराजांचं संगीत आहे. येसुदासने अतिशय सुंदर गायले.
गाण्याचे शब्द प्रत्येक शब्द ऐकण्यासारखा आहे. आपण हे अंगाईगीत ऐकूया. स्वप्नांचे आणि डोळ्यांचे अनेक विभ्रम गुलजार यांनी आपल्या गीतांमधून दाखवले आहेत. ते असंही म्हणतात की आपकी आंखों में कुछ महके हुए से ख्वाब है. तसंच इथे ह्या गाण्यामध्ये त्यांनी नन्हा मुन्ना सपना मागितलेला आहे. डोळ्यांचा संदर्भ हे त्यांचं एक डोळ्यांबद्दलच गाणं मी तुम्हाला दाखवणार आहे. अतिशय श्रेष्ठ कलाकृती, जसं मी तुम्हाला विल्यम शेक्सपियर बाबत अंगूरच्या वेळेस सांगितलं, तसंच विल्यम शेक्सपियरची आणखीन एक अजरामर कलाकृती म्हणजे ऑथेलो हे नाटक. ह्या नाटकावर 2006 मध्ये विशाल भारद्वाजने एक चित्रपट बनवला, त्याचं नाव ओंकार. ह्या ओंकार सिनेमामध्ये गुलजारने बीडी जलायले जिगर से पिया जिगरमा बडी आग है असं सुद्धा गाणं लिहिलं. आणि दुसरं त्यांनी बिपाशा बासूवर चित्रित झालेलं गाणं जबां पे लागा रे लागा इश्क तेरे नमक तेरे इश्क का, हे सुद्धा गाणं त्यांनी लिहिले. म्हणजे ही अतिशय अशी लोकगीताच्या परंपरेतली नाच करणाऱ्या बाईची गाणी सुद्धा त्यांनी लिहिली. पण त्याच चित्रपटामध्ये त्यांनी जिथे ते असं म्हणतात की आंखों में हमने आपके कुछ सपने सजाए हैं किंवा आपकी आंखों में कुछ महके हुए से ख्वाब है, सुरमई अखियों में एक नन्हा मुन्ना सपना दे जावे असं म्हणणारे गुलजार नैनों की मत सुनियो रे नैना ठग लेंगे असं सुद्धा म्हणतात. आणि हे गाणं नैनों की मत सुनियो हे ओंकारामधलं गाणं आपण आता ऐकणार आहोत. अतिशय सुंदर गाणं आहे. शब्द कमी आहेत. करीना कपूरचे डोळेच सगळा काही अकांत आपल्याला सांगून जातात. ऑथेलो किंवा ओंकाराची कथा तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. ही जी मुलगी आहे जिचं करीना कपूरने काम केलेलं आहे, ती मुलगी प्रेम विवाह करते. तेव्हा ती तिच्या प्रेमी सोबत जाताना तिचे वडील एक फारच वेगळं वाक्य बोलतात आणि त्या वाक्यामुळे पुढे त्या मुलीची शोकांतिका होते. ते वडील असं म्हणतात त्या तिच्या प्रियकराला की जो अपने बाप की हो न सकी वो तेरी क्या हो. आणि हे वाक्य त्या प्रियकराच्या डोक्यात बसतं आणि तो आयुष्यभर तिचा संशय घेतो आणि शेवटी तिचा मृत्यू होतो. अशी ही एक दुर्दैवी शोकांतिका आहे ओंकार चित्रपटाची, म्हणजेच ऑथेलो नाटकाची. आपण हे नैनो की मत सुनियो नैना ठग लेंगे हे गाणं बघू. नैनों की मत मानियो रे, नैनों की मत सुनियो, नैनों की मत मानियो रे, नैनों की मत सुनियो, नैनों की मत सुनियो रे, नैना ठग लेंगे, नैना ठग लेंगे, ठग लेंगे, नैना ठग लेंगे, नैना ठग लेंगे, ठग लेंगे, नैना ठग लेंगे. जगते जादू फूकेंगे रे, जगते जगते जादू, जगते जादू फूकेंगे रे, नींदे बंजर कर देंगे, नैना ठग लेंगे, नैना ठग लेंगे. अपने दिल की चौखट उलांग के हम ओंकारा की दहलीज की दासी बन गए थे, नैना ठग लेंगे, ठग लेंगे. मगर जब तक ये जान पाते तब तक बहुत देर हो चुकी थी. नैनों की मत मानियो रे, भला मंदा देखना पराया ना सगारे, नैनों को तो डसने का चस्का लगा रे. रात दिन ओंकारा की आग में गल रहे थे हम, अंधेरे अंधे कुएं में डूबती चिड़िया सी हो गए थे. कोई रास्ता नहीं सुझाई देता था. नैनों का
हमने अपनी जान देने का फैसला किया तो ख्याल आया कि जिस जालिम के लिए मर रहे हैं कम से कम उसे पता तो चले। बादलों में सतरंगियां बोवें भोर तलक बरसावें, बादलों में सतरंगी रज्जू घर से हमारी लाश ब्याह कर ले जाएगा। इस जन्म में तो तुम्हारी हिम्मत होगी नहीं, तो हम ही कह देते हैं जी बस, हम सिर्फ तुम्हारे हैं और तुम्हारे ही रहेंगे। अपने कत्लों की फहरिस्त में हमारा नाम भी जोड़ लेना। I love you, yours forever, D. आपण स्वप्नांचे आणि डोळ्यांचे अनेक आविष्कार गाण्यांमधून पाहिले, पण फक्त डोळ्यांनीच बोलायचं असेल तर आणि डोळ्यांनी बोललेलं समजून घ्यायचं असेल तर आयुष्य सहज आणि सोपं होऊ शकतं का? तर गुलजार याचं उत्तर हो असं देतात। एक जपानी चित्रपट होता द हॅपीनेस ऑफ अवर होम, हा 1961चा सिनेमा। ह्या सिनेमाच्या कथेवर आधारित पटकथा लिहून गुलजार यांनी कोशिश नावाचा चित्रपट तयार केला। ह्या कोशिश मध्ये संजीव कुमार आणि जया भादुरी यांनी मुख्य बहिऱ्यांच्या भूमिका केलेल्या आहेत आणि संजीव कुमार ह्या गुणी नटाला गुलजारने 1 नव्हे 2 नव्हे 5 वेळेस संधी दिली चित्रपटांमध्ये आणि त्या संधीचं सोनं करतात असं आपण म्हणतो, पण संजीव कुमार माझ्या दृष्टीने सोनच काय हिरा हे सदा गेली असं म्हणावं असा समर्थ अभिनेता आहे आणि कोशिशसाठी राष्ट्रीय पारितोषिक संजीव कुमारने पटकावलं आणि पटकथेसाठी गुलजार यांनी। आपण कोशिश मध्ये काही दृश्य पाहूया। कल अगर शाम को पैसा नहीं पहुंचा तो मैं तुम्हारे घर पे आऊंगा। अच्छा अच्छा। हाँ हाँ ना कौन होते के बोलो तो खरा। हाँ हाँ अरे मैं मक्खी जानी बात करता हूँ, तुमको सुनाई नहीं देता? अरे जरा सोच के बोलो नहीं। अरे टप्पर कहीं का। हेलो हाँ कौन है भाई? आवाज जरा जोर से बोलिए, कुछ सुनाई नहीं दे रहा। आवाज आधा में आ नहीं रहा। हाँ हेलो साहब, जरा जोर से बोलिए, कुछ सुनाई नहीं दे रहा। आवाज आप तो मुझसे ही मध्यम बोलते हैं, कुछ सुनाई नहीं दे रहा।
क्या बात है? क्या हुआ क्या है? बात क्या है? हाँ, बच्चा बीमार है, बुखार हुआ, कान में खराबी है। अच्छा चल चल। कैसा है बच्चा? जरा यहाँ लो। हाँ हाँ हाँ, सुन नहीं सकता? हाँ, ये तो सुन सकता है। सुन हाँ 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 हाँ, लाओ मुझे। देखो, इसमें कुछ नहीं। तुमसे पैसे नहीं चाहिए बेटी। हाँ, हाँ, हाँ। तुमसे पैसे नहीं चाहिए हरी। नहीं, चाहे फिर कभी। नहीं नहीं, तुम बैठो। फक्त डोळ्यांची भाषा असली तरी सुद्धा इच्छाशक्ती असेल तर माणसाला आयुष्यामध्ये आनंद निर्माण करता येतो, हेच हा चित्रपट आपल्याला सांगतो. याच्यानंतर गुलजार हे किती अथक काम करत आले आजपर्यंत, म्हणजे 1963 पासून आजपर्यंत ते कार्यरत आहे. अगदी नव्या पिढीशी, नव्या शब्दांशी, नव्या चित्रपटाशी, त्याच्यातल्या संकल्पनांशी सगळ्याशी ते जुळवून घेऊन आजही ते गीत लिहितात. म्हणून मी तुम्हाला त्यांचं एक गाणं दाखवणार आहे. पुन्हा स्वप्नांचा संदर्भ आहेच तिथे, आणि त्यांच्या आवाजामध्ये कवितेच्या 4 ओळी आहेत. तिथून ते गाणं सुरू होतं. गाण्याचे शब्द देखील फार सुंदर आहेत. आपण ते गाणं थोडंसं बघूया. अगदी नव्या पिढीशी सुद्धा जुळवून घेत अतिशय संवेदनशील अशी गाणी गुलजार आजही घेतात. याच्यानंतर आपण जे गाणं पाहणार आहोत 2023 मधले खुफिया आणि सॅम बहादूर या 2 सिनेमांना त्यांनी गाणी लिहिली. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला 60 वर्ष झाली. गेली 60 वर्ष हा माणूस आपल्याला वेगवेगळ्या शब्दांनी, अनेक अर्थांनी, अनेक दृष्टिकोनातून सुखावतो आहे. स्वतः मात्र सदैव पांढरे कपडे घालणारा हा माणूस एकाच रंगाचे कपडे घालतो, पण आपल्याला मात्र आयुष्यातले सगळ्या प्रकारचे रंग दाखवतो. असा हा थोर कवी. यांचं हे गाणं आपण पाहणार आहोत 2023 मधल्या सॅम बहादूर चित्रपटातलं. हा चित्रपट त्यांची कन्या मेघना गुलजार हिने बनवला आहे, आणि भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. गाणं अतिशय कमी शब्दांचं गाणं आहे. तसं त्यांनी फार पूर्वी खामोशीमध्ये लिहिलं होतं की मुख्तसर सी बात है तुमसे प्यार है. फार लांबचं काही सांगत नाही ते हळूच असं म्हणतात की मुख्तसर सी बात है. काय आहे मुख्तसर? म्हणजे आपण कॉम्पॅक्ट डिस्क म्हणतो ना, सीडी,
तशी मुख्तसर म्हणजे संक्षिप्त गोष्ट असते ती. मुख्तसर सी बात है, काय तुमसे प्यार है. तसंच ह्या गाण्यामध्ये ते म्हणतात की इतनी सी बात देखना दास्ता बन गई. हे सॅम बहादूर चित्रपटातलं गाणं शंकर एहसान लॉय यांच्या संगीतामध्ये आहे आणि सोनू निगम, श्रेया घोषाल यांनी म्हटलेलं आहे. ही सगळी नव्या पिढीची माणसं, पण गुलजार मात्र 60 वर्षापासून अथकपणे अक्षरपूजा करत आहेत. आपण हे गाणं त्यांच्या सन्मानार्थ बघूया. इतनी सी बात अनकही यूं बयां हो गई. इतनी सी बात देखो ना दास्तां हो गई. ना बादल ना बारिश अजब सी वो शब थी. न दिल की थी साजिश न अब है न तब थी. क्यों चांदनी मेहरबान हो गई. इतनी सी बात देखो ना दास्तां हो गई. इतनी सी बात. ऊपर चलना जमीन से ऐसा हमेशा कहाँ होता है. उड़े तो जमीन आसमां हो गई. इतनी सी बात देखो ना दास्तां हो गई. इतनी सी बात. 60 वर्षाची त्यांची कारकीर्द आणि तिचा छोटासा आढावा माझ्या कुवतीप्रमाणे मी घेतला. आता मी तुम्हाला शेवटचं गाणं ऐकवणार आहे. हे शेवटचं गाणं एकदम जुनं आहे. आता 2023च्या गाण्यानंतर मी तुम्हाला एकदम जुन्या गाण्याकडे का नेते आहे, तर त्याची 2 कारणं आहेत. एक कारण असं आहे की गुलजार यांच्या सगळ्या चित्रपटांमध्ये फ्लॅशबॅक आहे. आपण पाहू शकता प्रत्येक सिनेमामध्ये फ्लॅशबॅक थोडा तरी आहे आणि अचानक सिनेमामध्ये तर जास्त भाग हा फ्लॅशबॅकचाच आहे. तर त्यांच्या जिव्हाळ्याची गोष्ट स्वप्न, त्याच्यावर आपण बोललो. त्यांच्या जिव्हाळ्याची गोष्ट लहान मुलांची गाणी, त्यांच्या जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे पुनरुक्ती शब्दांची किंवा मजेशीर शब्द किंवा वेगळ्या भाषेतले आपल्याला अर्थ माहीत नसलेले शब्द, अशी त्यांची गाणी. हे सगळं आपण पाहिलं. आता इथे आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये जायचं आहे. एकदम जुनी टागोरांनी लिहिलेली कथा काबुलीवाला, त्या कथेवरचा विमल रॉय यांचा चित्रपट काबुलीवाला आणि त्याच्यामध्ये गुलजार यांनी लिहिलेलं गाणं गंगा आए कहां से. हे गाणं आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला 2024 पासून पुन्हा 1961-62 मध्ये नेते आहे. त्याच्याही आधी म्हणजे मी 19व्या शतकात नेल्यासारखं होते, कारण की टागोरांची कथा ही 19व्या शतकातली आहे. दुसरी एक गोष्ट आहे, तुम्हाला मी हे गाणं का ऐकवते आहे. गुलजार जेव्हा मुंबईमध्ये राहायला आले त्याच्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या वडिलांचं निधन झालं, पण त्यांना वडिलांचं अंत्यदर्शन घेता आलं नाही. ते थोडेसे उशिरा गेले. मग त्यांनी अस्थी गोळा केला. अस्थी घेऊन ते मुंबईला परतले. त्यांनी अस्थींचं विसर्जनच केलं नाही. का केलं नाही त्याच्याबद्दल मला माहित नाही, माझ्या वाचण्यात कुठे आलं नाही, पण अस्थींचं विसर्जन त्यांनी केलं नाही. काबुलीवाला सिनेमा विमल रॉयने केला आणि 1966 विमल रॉय गेले. विमल रॉय म्हणजे गुलजारांच्या आयुष्यातला वस्तुपाठ आहे. ते आजही त्यांना आदर्श मानतात. मग गुलजारांनी विमल रॉय यांच्या अस्थी, आपल्या वडिलांच्या अस्थी, ह्या दोन्ही अस्थींचं विसर्जन गंगेमध्ये केलं. म्हणून गंगा आणि फ्लॅशबॅक
ह्या दोन गोष्टींचा संयोग साधून मी तुम्हाला भूतकाळामध्ये नेते आणि ही गाणं ऐकवते. तुम्ही बारकाईने ऐका की त्यांच्या चित्रपट सृष्टीमधल्या प्रवेशानंतर अगदी काही दिवसात लिहिलेली ही गाणी आहेत, पण त्या गाण्यांमध्ये जीवनाचं जे सखोल दर्शन आपल्याला होतं ते फार कौतुकास्पद आहे. आपण हे गाणं ऐकूया. आए कहां से गंगा जाए कहां रे, आए कहां से जाए कहां रे, लहराए पानी में जैसे धूप छाँव रे. गंगा आए कहाँ से गंगा जाए कहाँ रे, लहराए पानी में जैसे धूप छाँव रे. गंगा आए कहाँ से गंगा जाए कहाँ रे, लहराए पानी में जैसे धूप छाँव रे. रात कारी दिन उजियारा मिल गए दोनों साए, रात कारी दिन उजियारा मिल गए दोनों साए. साँझ न देखो रंग रूप के कैसे भेद मिटाए रे, लहराए पानी में जैसे धूप छाँव रे. गंगा आए कहाँ से गंगा जाए कहाँ रे, लहराए पानी में जैसे धूप छाँव रे. कांच कोई माटी कोई रंग बिरंगे प्याले, कांच कोई माटी कोई रंग बिरंगे प्याले. प्यास लगे तो एक बराबर जिसमें पानी डाले रे, लहराए पानी में जैसे धूप छाँव रे. गंगा आए कहाँ से गंगा जाए कहाँ रे, लहराए पानी में जैसे धूप छाँव रे. नाम कोई बोली कोई लाखों रूप और चेहरे, नाम कोई बोली कोई लाखों रूप और चेहरे. खोल के देखो प्यार की आंखें सब तेरे सब मेरे रे, लहराए पानी में जैसे धूप छाँव रे. गंगा आए कहाँ से गंगा जाए कहाँ रे, लहराए पानी में जैसे धूप छाँव रे. गंगा आए कहाँ से गंगा जाए कहाँ रे. गंगा जाए कहाँ रे. या सी हवा की शामची शेवटची 3 मिनिटं तुमची घेते. सर्वात प्रथम आभार मानते नांदेडमधील सर्व वृत्तपत्रांचे ज्यांनी बातम्या दिल्या आणि प्रजावाणीचे तर दाम्पत्य इथे हजरच आहे स्वतः. आमचे रामभाऊ आज आलेले नाहीयेत, ते गावाला गेलेत, पण मला वाटतं की राम तरटे आले असतील. आणि आभार मानते शिवाजी आंबोलीकरचे,
त्यांनी माझ्या वाढदिवसाला मला गुलजारवरचं एक पुस्तक भेट दिलं होतं. त्या पुस्तकामुळे मला हा कार्यक्रम करावासा वाटला, म्हणून शिवाजीचे आभार मानते, अंगद पंगतचे आभार मानते, शास्त्री गुरुजींना विनम्र अभिवादन करते, धर्मापुरीकर, माणिकराव घुमटे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकी चांगली तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओज आणि गाणी दिसली त्याचं कारण श्री कुणाल यंदे, त्यांचे आभार मानते. त्यांच्यासाठी त्या टाळ्या वाजवा. त्यांच्याशिवाय मला हा कार्यक्रम करता येणं शक्य नव्हतं, कारण मी फक्त बोलते आहे, हे सगळं मला काहीही कळत नाही. ते ट्रॅजेडी ऑफ एरोस ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलेलंच आहे की मी नुसतीच उभी होते, मला काही समजतच नव्हतं त्याच्यातलं. गुलजार हा एक अत्यंत मोठा कवी, चतुरस्त्र कलावंत, गेली 60 वर्ष अथक अक्षरपूजा करणारा माणूस. ह्या अक्षरपूजकाच्या आयुष्यामध्ये 1 नव्हे 2 नव्हे 5 राष्ट्रीय पुरस्कार, तब्बल 22 फिल्मफेअर पुरस्कार, जय हो साठी ग्रॅमी पुरस्कार, अकादमी पुरस्कार, ज्याला ऑस्कर सुद्धा आपण म्हणतो किंवा अकादमी पुरस्कार सुद्धा म्हणतात, आणि पद्मभूषण पुरस्कार, साहित्य अकादमीचा पुरस्कार, आणि त्यांनी ज्या 2 क्षेत्रात कामं केली, एक चित्रपट क्षेत्र, त्याच्यातला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार, आणि साहित्यामधला सर्वात मोठा ज्ञानपीठ पुरस्कार. या सगळ्या पुरस्कारांनी गुलजार यांच्या घरामध्ये एक संमेलनच भरवलेलं आहे. आणि हा इतका मोठा माणूस, मी तुम्हाला जसं म्हणाले की एका रंगाचे कपडे घालणारा माणूस, पण आपल्याला मात्र जीवनातले सगळे रंग त्यांनी दाखवले. ह्या माणसाचा आवाका इतका मोठा आहे की मला ते सगळ्या गोष्टींना न्याय देणं शक्य नव्हतं, पण माझ्या कुवतीप्रमाणे मी हे केलं. तुम्हा सगळ्यांचं सहकार्य, आज तुमचं इथे येणं, गरमीच्या दिवसामध्ये पण सिली हवा म्हणून मी तुम्हाला एक प्रकारे फसवलंच होतं खरं म्हणजे, तरी देखील तुम्ही सगळेजण आलात. तुमचा उत्साह माझ्या या कार्यक्रमासाठी फार महत्वाचा ठरला. त्यामुळे सगळ्यांचे आभार मानताना मी इतकंच म्हणेल की या सुंदर, जर आपण ह्या कार्यक्रमाला एका चविष्ट जेवणाचं नाव दिलं तर माझी भूमिका केवळ कढीपत्त्याच्या एका पाना इतकीच आहे. माझ्या कुवतीनुसार मी सादर केलं, तुम्ही गोड मानून घेतलं. आता सगळ्यात शेवटी ह्या थोर कलावंताची एक अत्यंत आशयगर्भ, हळवी अशी नात्यांबद्दल बोलणारी कविता त्यांच्याच आवाजामध्ये आपण ऐकू, आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी अल्पोपहार घ्यायचा आहे. तो अल्पोपहार घेऊन आपण सगळ्यांनी घरी जायचं आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते आणि गुलजार यांच्या आवाजात त्यांचीच कविता आपण ऐकूया, यार जुना है. धन्यवाद. मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुला है, अक्सर तुझको देखा है कि ताना